नमस्कार मित्रांनो, आपण पाहतो की अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये खूपच तणाव निर्माण झालेला आहे. सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशी माहिती समोर येते की अमेरिकेद्वारा इराणचे ड्रोन पाडण्यात आलेले आहे. पारसच्या खाडीमधून शाहिद 139 नावाचे इराणी ड्रोन हवेमध्ये झेपावते आणि थेट युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचे अब्राहम लिंकन नावाचे जे युद्धपोत आहे त्याला हिट करण्याचा प्रयत्न करते. परंतु अमेरिकन यंत्रणेच्या द्वारा मिळालेल्या माहितीच्या मदतीने US युद्धपोतवरील तैनात असलेल्या अमेरिकन F-35C या लढाकू विमानांना ते ड्रोन पाडण्याचे आदेश मिळतात आणि लगेचच हे अमेरिकन लढाऊ विमाने आकाशामध्ये झेपावतात आणि ड्रोनच्या दिशेने जातात आणि ड्रोनला टार्गेट करून मिसाईलच्या मदतीने पाडण्यात यश मिळवतात. परंतु विचार करा, पारसच्या खाडीमधून एवढ्या दूरवरचे अंतर कापून अरबी महासागरामध्ये उभे असलेले अमेरिकन युद्धपोत अब्राहम लिंकन नावाच्या या युद्धपोतला हे इराणचे ड्रोन टार्गेट करते. इराणच्या म्हणण्यानुसार जरी तुम्ही आमचे ड्रोन पाडले जरी असले तरी हे आमचे ड्रोन पाडण्याच्या आधीचे फुटेज या ड्रोनने आम्हाला तत्काळ आधीच पोचवली होती. मित्रांनो, हे जे अमेरिकन युद्धपोत आहे हे जर इराणद्वारा बुडवण्यात आलेले असते तर यामध्ये अमेरिकेचा किती मोठा नुकसान झाले असते आपण पाहूया. तर यामध्ये नेमकं अमेरिकेचे किती नुकसान झाले असते आपण यामध्ये पाहूया. तर 37 वर्षापूर्वी नेव्हीमध्ये सामील झालेले हे अमेरिकन युद्धपोत यामध्ये 6,000 ते 7,000 सैनिक राहू शकतात. तसेच 60 ते 70 लढाकू विमान यामध्ये थांबू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार 55 ते 60,000 करोड रुपये एवढी या युद्धपोतची किंमत आहे. तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हे जर युद्धपोत बुडवले असते तर अमेरिकेचे